त्यांच्याशी दोघा नवरा बायकोशी भांडले. आज मी तुमच्या खोटं वाटत तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण दोघाला सुद्धा भांडले मी आणि आईला सुद्धा खूप बोलले. बाबा आज ते कुठं तर दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरने काय सांगितलं असेल तुम्ही विचार करू शकता. तर मी जे नमस्कार सगळ्याला. तर आज आम्हाला करण्यात चवीची शेंगाची भाजी. तर बघू शकता तुम्ही शेंगा आमच्या वावरातला आहे, अजून एवढाच आहे, अजून थंड आहे. तर हिरव्या हिरव्या शिला लावलेल्या भाजीसाठी. आणि आमच्याकडे आज वातावरण खूप खराब झालेलं आहे, कारण की सकाळपासून सूर्याने तोंड दाखवले, सारे कपडे वल्ले कसे आणि चालू आहे भिचिर भिचिर भिचिर, एकदा येत बी नाही आणि एकदा जात बी नाही, काय करसान. तर आज आपण बोलणार आहे रोहिणीवरती. तर तुम्ही माझा त्याशी तुम्हाला खूप जणांनी कमेंट केल्या की ताई तुम्ही अशा बोलल्या, ताई तुम्ही तशा बोलल्या, तुम्ही असंच काऊन म्हणलं तसंच काऊन म्हणलं. तर खरी गोष्ट आहे ना, जे खरं बोलते ते खरंच बोलते मी, खोटं काही बोलत नाही मी. मला ते जसं खरं वाटलं तेच मी तुमच्यासोबत शेअर करते, दुसरं काही नाही. तर आता माझं आज काय तर मी तिला काय म्हणलं की तू प्रेग्नेंट टेस्ट करून पाय, जसंच आपल्या रोहिणीले. पण तिला मी काय म्हणलं, तू लगेच नको करू म्हणलं, तू थांब म्हणलं. ती मला 1 महिना व्हायला ती सध्या काही करत नाही. तर म्हणलं तू करू नको सध्या, थांब, तू 8 दिवसानं कर, 10 दिवसानं कर. तुम्हाला तर माहिती आहे की जेवढ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या बहिणी आहे त्या बहिणीला सगळ्याला माहिती आहे की लगेच आपल्याला काही असं दिसत, लगेच एका दिवसात काही फरक वाटत नाही. कधी त्या 1 महिन्याच्या नंतर कधी 5-6 म्हणजे 8 दिवस तरी व्हायला पाहिजे, तेव्हाच ते समजतं आहे की नाही आहे म्हणून. तर तिला म्हणलं मी ना, तर तिने मला काही ऐकलं नाही. आणि आता त्याच्या उपर तिचं पोट दुखलं, तर मग ती दवाखान्यातसुद्धा गेली. म्हणजे तिने चेक केलं, तर चेक केल्यावरती तिला म्हणलं तुम्ही डबल एकदा की तू अजून एकदा चेक करतो. तर ती नाही बोलली, म्हणे आता काही नाही, कशाचं काय म्हणे, काही तुम्ही काही सांगता म्हणता ताई. तर त्याच्या उपर ती माहेराला सुद्धा गेली, माहेराला 8 दिवस राहिली आणि त्याच्यावर त्यांनी दवाखानासुद्धा केला. तर मग दवाखाना केला तिनं. तर तिला म्हणलं, तर ती म्हणते तिला म्हणलं दवाखाना तू काही करू नको, तू 5-6 दिवसानं एकदा टेस्ट करून पाहिजे मग दवाखाना करू. तिने ते मग काही ऐकलं नाही. ती लगेच दवाखान्यात बी गेली, तिनं गोळ्याही आणल्या, गोळ्याही खाल्ल्या आणि तिला त्याचा फरकसुद्धा पडला. लगेच माहेरीसुद्धा गेली, माहेरून आलीसुद्धा. अजून तिनं तेच भणकं चालू केलं की माझं पोट दुखायला. तुम्ही सांगा आता त्याच्या उपर तिनं काय केलं. तिला मला मी काय म्हणलं त्या ओमाले आपलं रामदासले की रामा तुझ्या दवाखान्यात घेऊन जाय आणि हिची पहिली सोनोग्राफी कर, सोनोग्राफीमध्ये काय काय नाही सगळं समजतं. तर तो सुद्धा मला ऐकत नाही. तर ताई तू काय बी सांगतो, दुखतच असतं पोट. आणि पीरियड असला की पोट दुखतं मान्य करतो आपण, पण पोट दुखणंही चांगली गोष्ट नाही. आणि ती बी अजून आपल्या कोमलचे म्हणजे नवीनच लग्न व्हायचं, पोट दुखणं काही चांगली गोष्ट नाही आहे. तर झाले आता 15 दिवस झाले त्या गोष्टीले. हिचं पोट दुखतो, हिचं पोट दुखतो, 2दा दवाखान्यात झाले. तरी आज त्यांना बळजबरी करून त्यांच्याशी दोघा नवरा बायकोशी भांडले. आज मी तुमच्या खोटं वाटत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण दोघाला सुद्धा भांडले मी आणि आईला सुद्धा खूप बोलले. बाबा आज ते कुठं तर दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरने काय सांगितलं असेल तुम्ही विचार करू शकता. तर मी जे सांगते की ते डॉक्टरनं सुद्धा म्हणलं. डॉक्टर काय म्हणे, तुम्ही काय करा म्हणे, उद्या प्रेग्नेंट टेस्ट करून बघा आणि मग त्याच्यात काय निघलं तर बरं आहे आणि कधी नाही निघलं तर मग आपण सोनोग्राफी करू. आता अजून घुमून फिरून गाडी आली की नाही तिथंच, आता तुम्ही सांगा मला. आणि एवढी गोष्ट झाली, तो तिला दवाखान्यात सुद्धा घेऊन गेला. दवाखान्यात डॉक्टरने हे सुद्धा सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट टेस्ट करून बघा, नशील तर मग आपण मोठी सोनोग्राफी करू, ते आपल्याला सगळं समजेल आणि त्याच्यावर आपण इलाज करू. एवढं सगळं झालं, पण तरी अजून मला त्याचा सुद्धा फोन आला नाही आणि तिचा सुद्धा फोन आला नाही की आता असं असं आपल्या ताईनं सांगितलं. झाले की नाही दोघं कानकोंडे, तुम्ही सांगा. मी बोलते ना, तर मी बोलते, पण मला त्यांना कोरोना आडवं लागतं त्यांना. मी त्याच्या दोघांचा इंटरेस्ट काही घेत नाही, पण तरी ते काही नाही म्हणतात ते की ते नाही माझ्या नावात, मला त्याच्याशी बोलणंच पडतं, काय करता, हेच पण कारण आहे. पण मग काही काही जायला खराब वाटतं की ताई तुम्ही त्याच्या दोघांमध्ये बोलू नका, तुम्ही ननद आहे, तुम्ही त्याच्यात भांडणं लावता की तू सासरी लक्ष देत नाही आणि माहेरात जास्त घुसळती. तसं नाही आहे, लहान भाऊ आहे, थोडंफार बोलणंही पडतं, बहिणीचं नातं आहे बापा, त्यांना कसं काय बोलू मी, तुम्ही सांगा मला. थोडं फार का व्हायला त्याच्याशी बोलणंच पडतं, त्यांना समजून सांगणंच पडतं. ते कसे असो त्यांच्यानं, ते मला काय बी म्हणू, मला याच्यात काही फरक पडत नाही. पण मी माझं जे कर्तव्य मी त्यांना सांगतेच, कारण की माझा जेवढा कोमलमध्ये जीव गुंततो की तेवढाच माझा जीव रोहिणीसुद्धा गुंततो. कारण दुसरं कोणी का ती किती केलं तर माझे भाव जायचे की नाही, तुम्ही सांगा बरं. पण तरी असे काही काही जण आहे की ते मला कोरीन बोलता की तू कोरीन म्हणा, की त्यांच्या मना भाऊ कसं म्हणतात की तसं त्यांना वाटत असेल की बा आपल्या जसं त्यांच्या घरी समजा ननद असेल, त्यांची भावजं त्यांना समजून घेत नशील. पण रोहिणी घेते की नाही घेत मला तुम्ही सांगितलं, मला राग नाही आला, पण नुसतं तुम्हाला मी सांगायला लागले. तुम्ही मला सांगितलं ती सुद्धा खरी गोष्ट आहे, कोणाकोणाच्या घरात खरी गोष्ट आहे की ननदला खराब मानता किंवा आमची ननद आमच्या घरात भानगड लावती असे. पण तसं काहीच नाही, माझं काहीच म्हणणं नाही आहे. मी काहीच कोणाच दोष देत नाही.
पण मेन कारण म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की बा कोणाचं चांगलं लागत नसेल थोडंफार त्याच्यावरती लक्ष द्या, की माझं काम आहे सांगायचं ते मी सांगणारच आहे. तुम्ही मला काही बी बोला की रोहिणीने मला काही म्हणलं पाहिजे काय तुम्ही अशा आहे तसे तसे, मला काहीच फरक पडणार नाही. कारण की मला जे करायचं मी ते सांगतेच तिले, कारण की ती दुसरी कोण नाही ना. जसं मी कोमलला समजून सांगते की तसंच मी रोहिणीला सुद्धा समजून सांगते की तू माझं ऐकतच जाय. पण ती नाही ऐकत, त्याला नाही इलाज आहे. आता सध्या आता त्यांचे 2-3 महिनेच लग्न झालेले आहे, समजून घ्यायला थोडा टाईम लागणार आहे. आणि जशी आपली कोमलला माहिती आहे की ताई आपलं खराब पाठ नाही, आपलं चांगलंच सांगणार आहे म्हणून. आणि आता तिला मी सुद्धा म्हणलं की तिला माहेरावून आली की तिला म्हणलं मी काय राखीला येत नाही, तू राखीला ये म्हणलं. तर ती अशा बोलण्यापायी ती काही राखीला आली नाही. पण जाऊ द्या, आता तिला आपण काय त्या राखी गेली त्याच्या आपण विशेष काय बोलणार नाही आहे. आणि आपलं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या संसारात दोघी जणी चांगल्या राहा आणि दोघे भावाचा संसार चांगला करा. माझं काही म्हणणं नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे आईचा स्वभाव कसा आहे. आई सगळं मिळून मिसळून येते म्हणून मला काहीच टेन्शन नाही आहे. पण अशा थोड्या गोष्टी मला त्यांना सांगणंच पडतात. आणि मी त्यांना फोन करून सुद्धा सांगते. आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ काऊन करते मी की बा तुम्ही खूप साऱ्या असं लेडीज आहे की त्या मला समजून सांगतात आहे की तुम्ही असं ताई तुम्ही तसं. तर मान्य आहे, पण मला असं वाटतं की माझी कोमल आणि रोहिणी तशा नाही, त्या मला समजून घेतात. पण मग अशा काही किंचित गोष्टी आहेत त्या बहीण भावामध्ये चालूच राहतात, सगळ्यात चालू राहतात, सगळ्यांच्याच घरी आहेत. आणि काही 2 दिवसाचा राग असतो, रागातून राग थंड होऊन जातो, हे तुम्हाला माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे. कधी जास्त दिवस आपण बहीण भाऊ काही जास्त दिवस काही नाराज राहत नाही, असंच माझं म्हणणं आहे. तर तिला आता तिचा काही मला फोन अजून आला नाही, मला आईचाच फोन आला आणि आईच मला म्हणे आईने ऐकायची तुम्हाला माहिती ऐकायची फोन नाही, पण मला कोमलने फोन लावून दिला आईला. आई सांगितलं, आई म्हणे मी त्यांना बदलून दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टर म्हणे की तुम्ही आता उद्या सकाळी प्रेग्नंट टेस्ट करून बघा आणि त्याच्यात काही निघलं तर बरं आहे आणि कधी काही नाही निघलं तर आपण सोनोग्राफी करू आणि मोठी सोनोग्राफी केल्यानंतरच आपण त्याच्यावरती काही ना काही इलाज करू शकतो. पण आता हीच गोष्ट आता मी त्याला समजून सांगितली, त्यानं ऐकली नाही. पण आता डॉक्टरने सांगितले कसे ऐकणारी, आली की लाईनवरती आला डबल, हेच कारण आहे. तर आता ते उद्या समजेनच आणि उद्या लगेच समजलं की मी तुमच्यासोबत अजून एक व्हिडिओ शेअर करणार आहे. म्हणून नवीन क्रिएशन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि काय झालं काय नाही तुम्हाला सुद्धा आमच्या बहीण भावाच्या घरातलं काय तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला म्हणजे असं की बा आता तुम्हाला कसं काय सांगू, माझ्या शब्दांनी तुम्हाला सांगायसाठी हेच मेन कारण आहे. आणि आता पाहू आता काय निघतं काय नाही, तर असं काही निघलं नाही पाहिजे. कोणी काय म्हणतात कोणी काय म्हणतं, कारण की ते तिच्या पोटात दुखतं की कोणी. आणि अजून असं काही असं मला असं वाटतं की ते अपेंडिक्सचं काही असू शकतं ना, म्हणजे त्यांना सुद्धा पोट दुखतं. म्हणजे आमच्या खेड्यागावात म्हणजे अशा लेस समजा लेडीजसुद्धा सांगतं की पोट दुखत असलं की अपेंडिक्स असतं म्हणून. तर असू शकतं काही, आपल्याला तर काही माहीत नाही आहे आणि आपल्याला त्या गोष्टीचा अनुभवसुद्धा नाही आहे. आणि आमच्या घरात असं कोणालाच होईल नाही आहे आणि आईच्या घरीसुद्धा असं पोट दुखणं का कोणाच्या घरी होईल नाही आहे. तर आता पाहू आता डॉक्टर काय सांगता काय नाही. तर आज दवाखाना करून आले ते, आता उद्यासुद्धा दवाखाना जाणार, ते टेस्ट करून बघतील ते आणि त्याच्यावरतीच मग दवाखाना करतील. तर माझं असं म्हणणं आलं की बा तुम्ही चांगला दवाखाना करा, कारण की पोटाचं काम आहे ना आणि पाहिजे तर बाईची जाते, तर पुढं चालून काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि आता त्यालासुद्धा सांगितलं पण अजून त्याचा काही फोन नाही आला मला की मी दवाखान्यात देतो काही. आता त्याच्या फोनची वाटच पाहते मी आणि हा केव्हा मला फोन लावतो म्हणून. आणि दुसऱ्या काही व्हिडिओमध्ये येत होतं. आणि तुम्ही मला सांगता एवढा इंटरेस्ट घेऊ नको भावामध्ये, नाही तुम्ही म्हणलं तरी मी थोडाफार इंटरेस्ट घेणारच आहे, कारण की माझा भाऊ येतो, जेवढी माया तुम्हाला तेवढीच मी त्याला लावते, हेच माझं म्हणणं आहे. तर असं काही होईल आहे. आणि बाकी काही नाही, तुमच्याकडे नक्की पाणी पाऊस चालू आहे का नक्की कमेंट करून सांगा. तर कालचा व्हिडिओ मी सोडला तर माझ्या नणदबाईवरती, नणदबाई आताच घरी गेलेल्या आहे, म्हणजे कालच गेल्या त्या आमच्या गावात राहायच्या. त्या मोठ्या नणदबाई काही आल्या नाही राखीले, त्या दिवाळीलाच येतात, कारण की त्यांच्या मुलांची शाळा आहे आणि त्यांच्या घरीसुद्धा शेती ना, मग वारं काम चालूच राहते त्यांच्यासुद्धा. तर जसं त्या मायात इंटरेस्ट देतात जशा माया नंदा आहे की तशाच माया भाऊजाईसुद्धा आहे. जसं त्या नंदचं पार पाडतात की तसंच मी नंदचं मला जसं सांगतात जसंच मी आमच्या घरात तसं आहे तसंच आईच्या घरातसुद्धा आहे. म्हणून टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे, कारण की जसं आहे तसं चांगलं आहे, माझं तर एवढं म्हणणं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये मी टाकते ते माझं मनातलं इथेच तुम्हाला सांगते मी, दुसरं काही नाही आहे. आणि आमच्या नंद भाऊजाईची जोडी एकदम 1 नंबरवरती आहे. आणि अजून रोहिणीला थोडा टाईम लागेल आमच्यात गुळ मिसळायसाठी. आणि ते कसं होईल की बा मी जसं लग्न झाल्यापासून जास्त दिवस तिथं राहिलेच नाही, जास्त दिवस म्हणल्यापेक्षा मी फक्त 1च दिवस तिच्या घरी राहिले आणि ते मी संध्याकाळी, तुम्हाला माहिती आहे आपल्या विजय भाऊच्या लग्नात गेलते मी, तर रात्री गेलो आम्ही, म्हणजे 5 वाजता गेलो आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही तिकडून तपोनला गेलो. म्हणून जास्त असा टाईम नाही झाला की आम्हाला असं गुळ मिसळून राहू द्या. आणि कोमलसोबत खूप टाईम झालेला आहे, म्हणून कोमलला माहिती आपली नणद कशी आहे म्हणून.
तर कोमलचं काही टेन्शनच नाही इथं. पण थोडा रोहिणीला थोडा टाईम लागणार आहे तर मिळून मिसळायसाठी टाईम लागणार आहे. तर आता पाहू आता तिथे काही येणार नाही आहे. तर व्हिडिओ एवढाच होता आणि माझा व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून सांगा. आणि मी खरं बोलले नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर चला व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि फेसबुकपासून फॉलो करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.